मित्रांनो, पार्टी करायची आहे तर मग चला ना, सोलापूर बरोबरच विजापुरात प्रसिद्ध असलेल्या चाचा मच्छी ढाब्यावर. चाचा मच्छी ढाबा, विजापूर रोड, टाकळी, सोलापूर. संपर्क 9765066495. एसीबी कडून आमदार राजन साळवे यांच्या पत्नी अनुजा साळवी यांची 4 तास चौकशी झाली. एसीबी कार्यालयातील आरोपींच्या रजिस्टरवर सही करावी लागल्याने राजन साळवे यांच्या पत्नींना अश्रू अनावर झाले होते. राजन साळवे यांच्या पत्नीची आज व्यवसाय आणि मालमत्तेसंदर्भात 4 तास चौकशी झाली, तर उद्या देखील राजन साळवे आणि त्यांच्या कुटुंबियांना चौकशीसाठी हजर राहावे लागणार आहे. यावेळी आमदार राजन साळवे यांची वहिनी आणि भाऊ यांची मात्र आज चौकशी झालेली नाहीये. अँटी करप्शन कार्यालयाच्या वतीने आज दुपारी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत माझी पत्नी आणि माझा मुलगा यांना चौकशीसाठी बोलवलं होतं. त्या पद्धतीने आम्ही कुटुंब या ठिकाणी आलो. त्या ठिकाणी त्यांनी सकाळपासून आत्तापर्यंत विचारलेल्या प्रश्नाची उत्तरं त्यांना आम्ही दिली, आवश्यक ती कागदपत्र दिली आणि अशा तऱ्हेने आजचा दिवस आमचा संपलेला आहे. उद्या पुन्हा एकदा सकाळी 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथे हजेरी लावायची आहे. त्यामध्ये सुद्धा अधिक माहिती विचारली जाईल, ती माहिती आम्ही देण्यास तयार आहोत. आज कशा प्रकारचे प्रश्न विचारले गेले किंवा काय? आता आजच्या दिवसभरामध्ये माझी पत्नी अनुजा तिच्या व्यवसाय संबंधीचे, उत्पन्न संबंधीचे जे कागदपत्र होते ते त्यांनी आज त्या ठिकाणी माहिती घेतलेली आहे. आज तिची माहिती, संपूर्ण माहिती पूर्ण झालेली आहे कागदपत्राची. उद्या सकाळीच्या वेळेमध्ये शुभमचं घेतलेलं असं मला अपेक्षित आहे. काय काय विचारलं गेलं आणि कशा प्रकारे तुम्ही आज सामोरं गेला चौकशीला? आज मला माझ्या व्यवसायाबद्दल माहिती विचारली, ती सगळी माहिती मी त्यांना पूर्ण केली. पण आज ह्या गोष्टीचं वाईट वाटलं की आम्हाला आरोपीच्या रजिस्टरमध्ये सही करावी लागली. आरोपीच्या रजिस्टरमध्ये आम्हाला सही करावी लागली आणि मी त्यांना जेव्हा सांगितलं की आम्ही इथे हजर राहतो, पण त्यांनी आम्हाला 1 ते 5च्या वेळात जरी तुमची चौकशी, तुम्हाला प्रश्न विचारले असतील, नाही विचारले तरी तुम्हाला इथे बसून राहायचंच आहे. म्हणजे 1 ते 5च्या वेळात आम्हाला कंपल्सरी 4 तारखेपासून 8 तारखेपर्यंत म्हणजे 1 वाजल्यापासून 5 वाजेपर्यंत इथे बसवून ठेवणार. त्यावेळेला आमची चौकशी होईल. आज माझी चौकशी पूर्ण झाली, कागदपत्र पूर्ण केले त्यांना जेवढे पाहिजे होते, तरी पण मी उद्या आणि 8 तारखेपर्यंत यायलाच लागणार आहे असे त्यांना कोर्टाचे आदेश दिल्यामुळे त्यांनी आम्हाला तसं सांगितलं.